फायनली अनदर व्हिडिओ। तर आता हे गणेश उत्सवाचा 6वा दिवस आणि आज आम्ही संध्याकाळच्या आरतीसाठी गणपती बाप्पासाठी करतोय गव्हाचे मोदक, म्हणजे गव्हाच्या पिठाचे मोदक। कारण तांदळाच्या उकडीचे मोदक आम्ही आजपर्यंत बनवले नाही आहेत आणि आता ट्राय करायची ती वेळ पण नाही आहे, कारण जर काही गडबड झाली तर आपण तसेच मोदक नाही ठेवू शकत। त्यामुळे तर आम्ही इथं केलंय हे खोबऱ्याचं लाईक किसून आम्ही असं सारणसाठी हे मिक्सर मध्ये बारीक करून घेतलंय, कारण खोवलं नाही आम्ही। त्यानंतर ना आम्ही हे घेतलंय गूळ आणि आमची गव्हाची कणिक पण तयार आहे। तर आम्ही आधी हे भाजून घेऊयात खोबरं जे आहे ते, आणि मग त्यामध्ये गूळ मिक्स करू। हे भाजून झाल्याने आपण यामध्ये आता गूळ मिक्स करतोय आणि हे टाकल्यानंतर त्याला पाणी सुटेल आणि एक लाईक स्टिकीपणा येईल त्यामध्ये, जेणेकरून ते एकमेकांना असं चिपकून राहील आणि त्याच्याने जास्त चांगली चव येईल। तर आता आपलं हे मिश्रण तयार झालं आणि तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये एक स्टिकीनेस पण आला आणि हे एक मिश्रण झालंय। तर आता आपण कणकेच्या पुऱ्या मळून घेऊयात आणि मग पुढची प्रोसेस करू। तर गाईज आता मोदक बनवून झालेत आणि मी दाखवते की कसे दिसतायत। तर हे असे मोदक झालेले आहेत, असे बरेचसे। आपलं आता पाणी उकळतंय आणि मी मोदक ह्या जाळीवरती लावून घेतले। तर ही जाळी आपण ह्यावरती ठेवून देऊ आणि ह्याला 15 मिनिट उकड देऊ, लाईक उकडून घेऊ आणि मग त्यानंतर ना आपलं जे काही प्रोसेस आहे ती होईल आणि आपला मोदक तयार होईल।